पानोडी ग्रामपंचायतीवर आता महिला राज. नमस्कार, आपण पाहत आहात झुंजार न्यूज. संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पानोडी ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आरक्षण सोडतीने गावातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून टाकली आहेत. 11 सदस्यांच्या या सभागृहात आता चक्क 6 सदस्य व सरपंच महिला विराजमान होणार असून पानोडीवर खऱ्या अर्थाने महिला राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाहूया यावरचा आमचा विशेष रिपोर्ट. संगमनेर तालुक्यातील पानोडी ग्रामपंचायतीच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी सकाळी गावातील हनुमान मंदिर प्रांगणामध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण गावाचे लक्ष लागून राहिलेल्या या आरक्षण सोडतीमध्ये एक मोठा बदल पाहायला मिळाला आहे. एकूण 11 सदस्य संख्या असलेल्या पानोडी ग्रामपंचायतीत आता 6 जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. म्हणजेच निम्म्याहून अधिक जागांवर महिलांचे वर्चस्व राहणार आहे. सुरुवातीला काही ग्रामस्थांनी आरक्षण प्रक्रियेबाबत शंका उपस्थित करत विरोध दर्शवला होता. मात्र निवडणूक निर्णय अधिकारी मदन शेवाळे आणि उपस्थित मान्यवरांनी नियमावली समजावून सांगत ग्रामस्थांचे समाधान केले. त्यानंतर अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि पारदर्शक पद्धतीने लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठ्या काढून हे आरक्षण निश्चित करण्यात आले. यावेळचे प्रभागनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे ठरले आहे. प्रभाग क्रमांक 1 नागरिक मागास प्रवर्ग महिला, सर्वसाधारण महिला आणि 1 जागा सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 2 अनुसूचित जाती महिला आणि अनुसूचित जमाती महिला. प्रभाग क्रमांक 3 सर्वसाधारण महिला आणि 1 जागा सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 4 नागरिक मागास प्रवर्ग सर्वसाधारण आणि सर्वसाधारण. अशा प्रकारे प्रभाग 1, 2 आणि 3 मध्ये महिलांचे वर्चस्व राहणार आहे. या ऐतिहासिक आरक्षण सोडतीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी मदन शेवाळे यांनी काम पाहिले. त्यांना तलाठी अनिकेत मंडलिक आणि ग्रामसेवक सुरेंद्र ब्राह्मणी यांनी सहकार्य केले. यावेळी विद्यमान सरपंच गणपत हजारे, दूध संघाचे संचालक विक्रम थोरात, माजी उपसरपंच अशोक तळेकर, नानासाहेब शिंदे, सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब घुगे, रामनाथ पवार, जालिंदर तळेकर, भारत शेवाळे, नानासाहेब कदम, संतोष चव्हाण, दीपक जाधव, बाळासाहेब जाधव यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण जाहीर होताच आता इच्छुकांनी मोर्चे बांधणीला वेग दिला आहे. महिलांसाठी 6 जागा राखीव झाल्याने व सरपंचपद महिला असल्याने गावाच्या विकासाची धुरा आता महिलांच्या हाती जाणार हे निश्चित झाले आहे. आता ग्रामस्थांना वेध लागले आहेत ते प्रत्यक्ष निवडणुकीच्या तारखांचे. तर पानोडी ग्रामपंचायतीच्या या बदललेल्या आरक्षणामुळे गावाच्या राजकारणात नवे चेहरे समोर येणार हे नक्की. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि महिलांच्या या राजमध्ये गावाचा कायापालट कसा होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश गायकवाड, झुंजार न्यूज, पानोडी. व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब. अनुसूचित जातीची 1, 2, 3 या वार्डासाठी मी इथं चिठ्ठी काढत आहे. कोणताही मुलगा जो आहे, लहान मुलगा, या ठिकाणी चिठ्ठी काढायला तयार नाही आणि ग्रामस्थांचाही या गोष्टीसाठी बहिष्कार आहे. तर मी ही एक चिठ्ठी काढलेली आहे आणि या चिठ्ठीमध्ये वार्ड क्रमांक 2 आलेला आहे. उरल्या 2 चिठ्ठ्या वार्ड क्रमांक 2 आलेला आहे. उरलेल्या 2 चिठ्ठ्या दाखवतो. कॅमेरा चालू आहे. उरलेल्या 2 चिठ्ठ्या दाखवतो. उरलेल्या 2 चिठ्ठ्या या तुम्ही बघू शकता. वार्ड क्रमांक 3 आणि ही शेवटची चिठ्ठी वार्ड क्रमांक 1 आणि गेली बसा आता बसा. वार्ड क्रमांक 1 नाही झाली. 11 जून 2026 रोजी पानोडी या गावाची ग्रामपंचायत सदस्याची आरक्षण सोडत आपण या ठिकाणी काढलेली आहे. या आरक्षण सोडतीमध्ये कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण देण्यात आलेले आहे याचं वाचन मी सर्व ग्रामस्थांसमोर करतो आहे. वार्ड क्रमांक 1 मध्ये पहिली जागा नामाप्र स्त्री, दुसरी जागा सर्वसाधारण स्त्री, तिसरी जागा सर्वसाधारण. वार्ड क्रमांक 2 मध्ये 2 जागा निवडून द्यायच्या होत्या. त्यामध्ये पहिली जागा अनुसूचित जमाती स्त्री, दुसरी जागा अनुसूचित जाती स्त्री. 3 नंबरच्या वार्डामध्ये 3 व्यक्ती निवडून द्यायचे, 3 सदस्य. त्यापैकी पहिली जागा सर्वसाधारण स्त्री, दुसरी जागा सर्वसाधारण स्त्री, तिसरी जागा सर्वसाधारण. 4 नंबरच्या वार्डामध्ये आपल्याला 3 जागा निवडून द्यायच्या आहेत. त्यातली पहिली जागा
नामाप्र, हा दुसरी जागा सर्वसाधारण आणि तिसरी जागा सर्वसाधारण. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.